क्रिकेटच्या जगात आज IPL ही फक्त एक लीग नाहीये, तर एक ग्लोबल कमर्शियल पॉवर हाऊस आहे. पण हे पॉवर हाऊस हे साम्राज्य उभं करणाऱ्या माणसाला म्हणजेच ललित मोदींना भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे देशाबाहेर जावं लागलं होतं. पण मित्रांनो, 13 वर्षानंतरही मोदी शांत बसलेले नाहीयेत. आज जेव्हा फ्रँचायझींचं व्हॅल्युएशन 16,000 कोटींच्या पार गेलं आहे, तेव्हा मोदींनी BCCI वर एक खळबळजनक आरोप केला आहे. त्यांच्या मते BCCIच्या एका चुकीच्या धोरणामुळे दरवर्षी 2400 कोटी रुपयांचं नुकसान होत आहे. आणि हा फक्त वैयक्तिक राग आहे की यामागे काही लॉजिक आहे? चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये हेच समजून घेऊयात. ललित मोदी ज्यांनी क्रिकेटमध्ये ग्लॅमर आणि पैशाचा असा तडका लावला की या खेळाचं स्वरूपच बदललं. एकीकडे खेळाडू इथे खेळून आपलं करिअर घडवत असताना मोदींचा संघर्ष मात्र मैदानावर नव्हता, तर तो ऍडमिनिस्ट्रेटिव्ह होता. मोदींचा असा दावा आहे की 13 सप्टेंबर 2007 रोजी BCCIच्या गव्हर्निंग काउन्सिलनं एका प्रस्तावाला मान्यता दिली होती की IPL ही BCCIची उपकंपनी नाहीये, तर ती एक स्वतंत्र कंपनी असेल. मात्र या स्वतंत्र रचनेला विरोध झाला आणि मोदींना काही तडजोडी कराव्या लागल्या. हे तर झालंच, पण त्यांच्यावर 2013 पासून आजीवन बंदी सुद्धा घालण्यात आली. आता ही बंदी का घालण्यात आली आहे याविषयी तर मी सांगणारच आहे. पण ललित मोदी यांनी ज्या तडजोडी केल्या त्याकडे पाहिलं तर सुरुवातीला त्यांची कल्पना थोडी वेगळी होती. त्यांना IPL ही एक स्वतंत्र कंपनी असावी असं वाटत होतं, जसं परदेशात काही मोठ्या स्पोर्ट्स लीग्स असतात तसंच. पण प्रत्यक्षात त्यांना BCCI सोबत काम करताना काही गोष्टी नाईलाजाने कराव्या लागल्या होत्या. IPL ही पूर्णपणे BCCIच्या नियंत्रणाखाली आली आणि त्यांची निर्णय घेण्याची ताकद कमी झाली आणि आर्थिक रचनेतही BCCIचंच वर्चस्व राहिलं. त्यांना त्यांच्या मूळ कल्पनेपेक्षा कमी स्वातंत्र्य मिळालं आणि हीच त्यांची सगळ्यात मोठी तडजोड होती. आता त्यांच्यावर आजीवन बंदी का घालण्यात आली हा तर वेगळाच मुद्दा आहे. 2010च्या सुमारास त्यांच्यावर आर्थिक गैरव्यवहार, बोली प्रक्रियेत गडबड, परदेशी व्यवहारांमधील नियमभंग असे अनेक गंभीर आरोप आहेत. आणि या प्रकरणांची चौकशी झाल्यानंतर BCCIने 2013 मध्ये त्यांच्यावर आजीवन बंदी घातली. मात्र मोदी हे आजही हे आरोप कॉन्फिडेंटली नाकारतात आणि आपली बाजू योग्य असल्याचं सांगत राहतात. आता मोदींनी मांडलेलं हे गणित नीट समजून घेऊया. जेव्हा IPL मध्ये 10 संघ झाले तेव्हा स्पर्धेचा मूळ करार हा होम अँड अवे फॉर्मॅट नुसार होता. म्हणजेच काय, तर प्रत्येक संघाने एकमेकांविरुद्ध 2 सामने खेळायला हवे होते, एकदा स्वतःच्या आणि एकदा प्रतिस्पर्ध्याच्या मैदानावर. यानुसार 10 टीम्स असतील, तर लीग स्टेजमध्ये 90 आणि 4 प्ले ऑफ असे एकूण 94 सामने व्हायला हवेत. पण रियालिटी अशी आहे की सध्या BCCI केवळ 74 सामने खेळवते, म्हणजे थेट 20 सामन्यांचा ह्यूज शॉर्टफॉल. आता मोदींच्या मते आज IPLच्या प्रत्येक सामन्याच्या मीडिया राईट्स मधून BCCIला सुमारे 118 कोटी रुपये मिळतात. 20 सामने कमी म्हणजेच थेट 2400 कोटी रुपयांच्या महसुलावर पाणी. यातली 50% वाटा फ्रँचायझींना मिळतो, म्हणजेच प्रत्येक टीमला दरवर्षी सुमारे 120 कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागतो. एकीकडे हे हजारो कोटींचं नुकसान होत असताना दुसरीकडे टीम्सचं व्हॅल्युएशन मात्र गगनाला भिडलंय. आता इथं अनेकांना हाही प्रश्न पडला असेल की BCCI 20 सामने कमी खेळून स्वतःचं नुकसान का करून घेते. हो, म्हणजे जर वरवर पाहिलं तर असं वाटतं, पण असं म्हणतात की प्रत्यक्षात ही गोष्ट इतकी साधी नाहीये. IPL साठी वर्षात मर्यादित वेळ उपलब्ध असते, कारण आंतरराष्ट्रीय क्रिकेटचं वेळापत्रक हे आधीच ठरलेलं असतं. इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल म्हणजेच ICC ही विविध मालिका आणि स्पर्धा निश्चित करते. त्यामुळे IPL साठी साधारण 2 महिन्यांचा कालावधी मिळतो. जर 94 सामने खेळवायचे ठरवलं तर ही स्पर्धा जवळपास 3 महिने चालेल आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचं वेळापत्रक विस्कळीत होऊ शकतं. यासोबतच खेळाडूंच्या शरीरावर पडणारा ताण हाही दुसरा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. आधीच अनेक खेळाडू वर्षभर विविध मालिका आणि लीग खेळत असतात आणि अशा परिस्थितीमध्ये अजून 20 सामने वाढवले तर दुखापती आणि थकवा वाढण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे BCCIला फक्त पैसा नाही तर खेळाडूंचं आरोग्य आणि खेळाची गुणवत्ता याचाही विचार करावा लागतो. आणि त्याचबरोबर कमी सामने असल्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता टिकून राहते आणि जर सामने खूप वाढले तर लोकांचा रस कमी होण्याची भीतीही असते. त्यामुळे हा निर्णय फक्त नुकसान करून घेत नाही, तर यात एक संतुलन राखण्याचा प्रयत्न करतो. पण ललित मोदींची आर्ग्युमेंट अशी आहे की जर सामने पूर्ण झाले असते तर या लीगचं कमर्शियल पोटेन्शियल अजून कितीतरी पटीने वाढलं असतं. BCCI इंटरनॅशनल कॅलेंडरचं कारण देते, पण मोदी असं म्हणतायत की जर तुमच्या कॅलेंडरमध्ये वेळ नसेल तर टीम्सची संख्या वाढू नका, सिंपल ॲज दॅट. आणि अशा आहेत या नाण्याच्या 2 बाजू. शेवटी प्रश्न उरतो तो विश्वासार्हतेचा.
ज्या माणसावर स्वतः मनी लॉन्ड्रिंगचे आरोप आहेत त्याचं म्हणणं किती गांभीर्याने घ्यायचं. पण मोदींनी मांडलेला व्यावसायिक तर्क सुद्धा दुर्लक्षित करण्यासारखं नाही. थोडक्यात काय, तर एकीकडे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड आहे जे प्लेयर्सचा वर्कलोड आणि इंटरनॅशनल कॅलेंडरचा विचार करते, तर दुसरीकडे IPLचा निर्माता जो करारावर बोट ठेवून हक्काच्या पैशाची आठवण करून देतोय. आता तुम्हाला काय वाटतंय, IPL मध्ये 94 सामने व्हायला हवेत का, की BCCI सध्या जे करते तेच योग्य आहे? तुमचा याबद्दलचा टेक आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच क्रीडाविषयक ट्रेंडिंग अपडेट्स मिळवण्यासाठी AGC स्पोर्ट्सला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.